शरद पवार बारामतीच्याच राजकारणातला नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुद्धा म्हणजे राजकीय आखाड्यातला असा पैलवान ज्याला नेहमी तेल लावलेला पैलवान असं म्हटलं गेलं, तो कधी सहसा कोणाच्या हातीच लागला नाही. आणि राजकीय आखाड्यामध्ये या पैलवानाची म्हणजे शरद पवारांची पाठ मातीला कधी लागली नाही असं बोललं जात होतं. आणि तोच अगदी कसलेला राजकीय अनुभव संपन्न आणि इतका धुरंधर राजकारणी मुत्सद्दी असलेला, वयानं एवढा ज्येष्ठ की देशाचे पंतप्रधान सुद्धा मार्गदर्शन घेतात असं व्यक्तिमत्व, आणि तो पैलवान ते शरद पवार बारामतीच्या राजकारणामध्ये म्हणजे बारामतीच्या मातीत म्हणजे त्यांची पाठ मातीला लागावी. म्हणजे शरद पवार यांचं एक वक्तव्य, एक बोलणं, एक महिन्याचं खाद्य पुरवतं समाज माध्यम आणि राजकीय विश्लेषकांना. म्हणजे त्यांच्या एका वाक्याला अनेक अर्थ असतात, कारण विश्लेषकांना किंवा त्या समाज माध्यमांना त्यांचे जसे अर्थ घ्यायचे तशी त्यांना मुभा असते, अशा पद्धतीचं ते विधान असतं. मग जसं त्यांच्या शब्दांना म्हणजे वाक्यांना वेगवेगळे अर्थ असतात, जसे त्यांच्या विजयांना वेगवेगळे विजय, त्यांच्या आजवर जेवढे विजय झाले त्या विजयाला सुद्धा अनेक अर्थ सांगितले जात होते ना, तसं त्यांच्या पराजयाला सुद्धा अनेक अर्थ नसतील हे कशावर. त्यांच्या या बारामतीमध्ये जे काही माळेगावची राजकीय लढाई झाली आहे त्या लढाईत त्यांची पाठ मातीला टेकली आहे, याला खूप अनेक अर्थ असू शकतात. मग ते अर्थ नेमके कोणते आहे? का शरद पवार हे जर खरोखर म्हणजे माळेगावच्या लढाईमध्ये उतरले असते तर त्यांना म्हणजे लोकांना ज्यांना शरद पवार यांचा जवळून अनुभव आहे त्यांच्या जवळ त्यांना बोलून पहा. शरद पवार जर एखाद्या राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर ते मैदान, ते केंद्र स्वतःच्या भोवती कसं फिरेल याची काळजी घेतात. एवढी रणनीती असेल तरच उतरतात, अन्यथा उतरत नाहीत. ते पडणाऱ्या लढाईमध्ये आजवर उतरले नाहीत. म्हणजे जिती रणनीती त्यांची ती यंत्रणा त्यांनी या निवडणुकीत वापरली काय, आणि वापरली नसेल तर का नाही. का काका पुतण्या या दोघांनी मिळून बारामतीमध्ये म्हणजे जो पवारांचा गड समजला जातो त्या बारामतीच्या परिसरामध्ये सुद्धा कुठेही भाजपाचं बी कुठेही रुजू नये याची काळजी म्हणून काका पुतण्यांनी अगदी दोघांनी मिळून या माळेगावच्या म्हणजे निवडणुकीत जो सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिच्यामध्ये दोघांनी मिळून हा गेम केलाय का, हा डाव साधलाय का. आणि खरोखर शरद पवार जर आपण असं समजू की शरद पवार यांचा पॅनल पडला तर मग खरोखर आपल्याला पवार कळले आहेत का, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या नाही देशातल्या राजकारणातलं असं आहे की गेली 6 ते 7 दशकापासून म्हणजे अगदी तरबेज तेल लावलेला पैलवान आहे. आजवर कुणीही या पैलवानाला मात दिलेली नाही आहे. आणि आता इतका ज्येष्ठ, इतका अनुभवी, तरीही म्हणजे घरच्या मैदानात बारामतीच्या मैदानात त्यांची पाठ मातीला लागते आहे. आणि यावर आम्ही विश्वास ठेवायचा म्हणजे खरोखर मग जर शरद पवार यांचा जर बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्यामध्ये जर पराभव होत असेल निवडणुकीमध्ये आणि यावर आम्ही विश्वास ठेवणार असू तर मग शरद पवार जिथे जिथे आतापर्यंत निवडणुका लढल्या आहेत ना त्या सगळ्या निवडणुकांचा जो राजकीय उहापोह म्हणजे तुम्ही एक त्यांचा सविस्तर आढावा घेऊन पहा. कारण जिथे जिथे शरद पवार यांनी निवडणुका लढल्यात ना ती निवडणूक त्यांनी त्या यंत्रणा कशा कामाला लावल्या, त्यांची रणनीती कशी होती आणि विरोधकाबरोबर त्यांचे संबंध किती प्रेमाचे, किती जवळचे असतात किंवा कशा पद्धतीने ते विरोधकांना आपल्या गोटामध्ये सहभागी करून घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. खरोखर जर शरद पवार जर माळेगावच्या कारखाना निवडणुकीत उतरणार होते तर त्यांनी रंजन तावरे, चंद्रराव तावरे यांचा पॅनल हा राहूच दिला नसता. शेतकऱ्यांचा आणखीन एक पॅनल आलाच नसता आणि त्यांनी तिसरा पॅनल हा टाकलाच नसता. शरद पवार यांची जर यंत्रणा लढली असती तर अजित पवारांच्या विरोधात खरोखर त्यांना लढायचं असतं तर सर्वांना ते म्हणाले असते रंजन तावरेंना चेअरमन करू सगळे मिळून शेतकऱ्यांचे, आणि आपण मिळून मग यजुवेंद्र पवार का असे ना ते मोरके म्हणून
म्हणजे पॅनल प्रमुख म्हणून, पण आपण रंजन तावरेकडे कारखाना देऊ. अजित पवारांचा जर पराजय करायचा असेल तर म्हणजे त्यांनी जर केलं असतं ते, तर चित्र आज काय काय चित्र आलं असतं? चित्र हे आलं असतं की रंजन तावरे म्हणजे शरद पवारांचा पॅनल आज निवडून आला असता. म्हणजे शरद पवार हे त्या पॅनल त्यांनी टाकला, पण त्यांनी निवडणूक फक्त केवळ बोलण्यावर लढवली, कोणतीही यंत्रणा जर हलवली नसेल तर याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? याचा अर्थ काय काय लावणार आहात आपण? आणि का याचा अर्थ असा आहे की काका आणि पुतण्यांनी दोघांनी मिळून, शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी मिळून बारामती जो पवारांचा गड म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये, त्याच्या परिसरामध्ये कुठेही आसपास सुद्धा भाजपाचं बी कुठेही उपजू नये, रुजू नये, याची दक्षता, याची काळजी घेण्यासाठी म्हणूनच की काय, म्हणजे शरद पवार यांनी पॅनल टाकला, एक शेतकऱ्यांचा संघर्षाचा पॅनल राहिला, रंजन तावरे यांचा पॅनल राहिला, आणि मग 3 पॅनल आणि चौथा पॅनल सरकारी. म्हणजे राज्याचा एक उपमुख्यमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार कारखाना लढत होतो. मग सरकारचा एक उपमुख्यमंत्री म्हणजे राज्याचा एक प्रमुख नेता सरकार म्हणून निवडणूक लढवत असेल तर त्याच्या विरोधी कोणती प्रशासकीय यंत्रणा विरोधकाकडे असू शकते? म्हणजे निवडणुकीमध्ये वापरण्यासारखी, म्हणजे सहकारी असू शकते, प्रशासकीय असू शकते, कोणती अशी गोष्ट असू शकते की जी या विरोधकांच्या म्हणजे म्हणजे विरोधकांच्या बाजूने झुकेल, अशी कोणती गोष्ट असू शकते? म्हणजे अजित पवार जिंकणार, सरकार लढतंय, म्हणजे शरद पवारांना एवढी साधी गोष्ट कळणार नाही असं तुम्हाला आम्ही असा विचार करू शकतो का? आणि खरोखर म्हणजे शरद पवार पडले किंवा शरद पवार यांची पाठ मातीला लागली आता, म्हणजे त्यांनी रितसरपणे पराभव स्वीकारलेला आहे आणि आता ते पराभवी झालेत असं जर आपलं ठाम मत झालं असेल या माळेगाव कारखान्यावरनं, तर मग खरोखर आपल्याला शरद पवार म्हणजे हे पवारच एकंदरीतरित्या पवार कुटुंब आपल्याला कळलं आहे का? म्हणजे एकंदरीतरित्या शरद पवार आणि अजित पवार लोकसभेला एकमेकाच्या विरोधात लढतात, विधानसभेला एकमेकाच्या विरोधात लढतात, या सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात एकमेकाच्या विरोधात लढतात. परंतु हे लढत असताना शैक्षणिक कार्यक्रम असो एका ठिकाणी असतात, कौटुंबिक कार्यक्रम असो एका ठिकाणी असतात, संशोधनाचे कार्यक्रम असो, शेतीविषयक कार्यक्रम असो, कोणताही त्यांचा कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये ते एका ठिकाणी असतात. आणि नुसते एका ठिकाणी नसतात ना हो, बंद दाराआड चर्चा सुद्धा त्यांच्या घडत असतात अधूनमधून. मग या बंद दाराआड जर चर्चा केवळ विकासाच्या, केवळ शेतीच्या, केवळ संशोधनाच्या, केवळ शिक्षणाच्या याच होऊ शकतात आणि राजकारणाच्या काही चर्चा होणार नाहीत असं असू शकतं का? जर असं समजूया की जर त्यांनी राजकारणाच्या नसतील त्या चर्चा होत आणि आता खरोखर शरद पवार हरले, तर मग आपल्याला खरोखर पवार कळले आहेत का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.